यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय। भगवते वासुदेवाय।
नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायेमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या आपल्या रविवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज आपण विषय घेतलेला आहे, मी टायटल ऐकलाय का, वाचलाय का म्हणजे मेसेज मध्ये? किती जणांनी पाहिला मेसेज? 3 मेसेज वाचला झाला। भक्तिधाम ग्रुपवर किती जण आपले अटॅच आहेत तिथं? भक्तिधाम ग्रुपला आहेत ना सगळे? नसतील तर जॉईन व्हा। तिथं आपल्या मंदिरमध्ये होणारे दैनंदिन सर्व गतिविधींची माहिती मिळते। तर पुरुषोत्तम मास चालू आहे आणि याला आपण अधिक मासी म्हणतो। तर रोज अधिक येत असतात। या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास मध्ये मला वाटलं होतं की पुन्हा एकदा मला ही सेवा करण्याची संधी मिळेल इथे। अनेक भक्त आहेत ते खूप सुंदर मार्गदर्शन करत असतात। तर पुरुषोत्तम मास मध्ये एक संधी मिळाली, त्यानंतर पुन्हा लगेचच आपल्या सेवेमध्ये इथे मी हजर आहे। कालच मला सांगण्यात आलं की आम्ही सर्वजण यात्रेमध्ये आहे, तुम्हाला थोडंसं प्रवचनाची सेवा करावी लागेल। विषय काय आहे प्रभूजी? आता विषयच विषय आहे, कोणता विषय घेणार? पुरुषोत्तम योग तर मागच्या वेळेला झालेला होता। तर या महिन्यामध्ये आपल्याला प्रगती करायची, या अनुषंगाने विचार करत होतो की भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल, कोणत्या गतीनं? द्रुत गतीनं, सुपरफास्ट। दुरून नाही, राजधानी नाही, डायरेक्ट बुलेट ट्रेन। तर त्या गतीनं जर प्रगती करायची तर त्याचे शास्त्रामध्ये सांगितलेले अनेक मार्ग आहेत। पण त्यामध्ये 64 मार्गापैकी 5 आणि त्यामध्ये आणखीन 3 जे महत्वपूर्ण मार्ग आहेत त्याविषयी आपण थोडी चर्चा करूया असा विचार केला। कारण की भगवत प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत, आपल्याला माहित आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अजून अनेक मार्ग सांगितले। कोणते सांगितलं? कर्मयोग सांगितला, ध्यान योग सांगितला, ज्ञान योग सांगितला, सांख्य योग सांगितला, अष्टांग योग सांगितला। अनेक योग सांगत असतानाच बरोबर मध्यभागी 6 अध्याय पूर्ण झाल्यानंतर 7व्या अध्यायापासून त्यांनी एक विशिष्ट योगाला सांगायला सुरुवात केली। तो होता कोणता? भक्ती योग। कोणता योग आहे तो? भक्ती योग। आणि आपण सर्वजण या भक्ती योगामध्येच पुढे जाण्याचा प्रयास करत आहोत।
तर योग म्हणजे काय? योग योगचा अर्थ आहे भक्ती योग म्हणतो आपण. योग म्हणजे काय? जोडणे. सिंपल आहे ना. योग म्हणजे काय? योगासन नव्हे. योग म्हणजे जोडणे. कुणाशी जोडायचे? भगवंताशी जोडायचे. तर भगवंतांच्या जोडण्याचे आपण आता चर्चा केली वेगवेगळे मार्ग आहेत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की सर्वोत्तम मार्ग जर कुठला आहे तर तो कोणता आहे? भक्ती योग आहे. भगवंताशी जोडलं गेलं पाहिजे. कशा प्रकारे जोडलं गेलं पाहिजे? अशा प्रकारे की भगवंत एका क्षणासाठीही आपल्यापासून दूर नाही राहिले पाहिजे. आणि जर गेले तर असं वाटलं पाहिजे किती युग लोटलेले आहेत. जसं भगवान चैतन्य महाप्रभू म्हणतात काय? युगायितम निमिषेन चक्षुषा प्रवाशायितम शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेन. त्यांचा विरह जाणवला पाहिजे. तर भगवंतांशी अशा प्रकारे आपण जोडलं गेलं पाहिजे. पुरुषोत्तम मास आपल्याला ही प्रेरणा देतो आणि शक्तीही प्रदान करतो. आता शेवटचे काही दिवस राहिलेले 15 तारखेपर्यंत हा पुरुषोत्तम मास आहे, म्हणजे अधिक मास आहे. याची आपण मागच्या वेळेला चर्चा केली की याचं प्राकट्यच एकाच कार्यासाठी झालेलं आहे. कारण की याला कर्मकांडामध्ये मलमास म्हणलेला आहे. कारण याच्यामध्ये कोणताच मुहूर्त नाही, शुभ कार्य होत नाहीत, वास्तुशांत नाही, विवाह मुहूर्त नाहीत, मुंज नाही, कोणत्याही प्रकारचे कार्य होत नसल्या कारणाने इतर लोकांनी, कर्मकांडीय लोकांनी याला काय नाव दिलं? मलमास. परंतु भगवंतांना हा महिना जेव्हा शरणागत झाला तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं की तू निर्मल करणार आहेस, भक्तीला पोषक असा तू आहेस, आणि म्हणून तुझं नाव, माझंच नाव मी तुला देतो, पुरुषोत्तम. कोणतं नाव दिलं? पुरुषोत्तम नाव दिलं. आणि अशा प्रकारे या महिन्याची महिमा अनेक पटीनं वाढलेली आहे. तर या महिन्यामध्ये आपण भक्तिमय क्रिया जी करू त्यामध्ये काय मिळतं आपल्याला? अनेक पटीनं लाभ मिळत असतो. तर 3 मार्ग शास्त्रामध्ये महत्वपूर्ण सांगितलेले आहेत भक्तीमध्ये धूर्त गतीनं प्रगती करण्यासाठी. तर त्यातला पहिला मार्ग जो आहे तो सांगितलेला आहे एकादशी निष्ठा. 3 निष्ठा आहे जीवनामध्ये आपण व्यक्तीच्या असलेल्या. जो कोणी पण व्यक्ती भक्ती मार्गामध्ये आहे आणि ज्यांना खरोखरच 5-10 जन्मामध्ये किंवा 1 जन्मामध्ये, किती जन्मामध्ये भगवत प्राप्ती झाली पाहिजे? किती? नक्की 1 जन्म का अनेक जन्म? 1 जन्मामध्ये झालेला आहे ना. तर 1 जन्मामध्येच, म्हणजे हाच जन्म शेवटचा झाला पाहिजे. तर ह्या जन्मामध्ये जर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर 3 निष्ठा आवश्यक आहे जीवनामध्ये. त्यातील पहिली निष्ठा आहे एकादशी निष्ठा. म्हणजे काय? एकादशी व्रताचं पालन करणे. आपल्यापैकी किती जण एकादशी व्रताचं पालन करतात सांगा मला, पहिलं पाहून. बर, किती एकादशी वर्षामधून येतात ते पालन करतात तुम्ही? इथं आल्यानंतर एकादशी व्रताचं पालन करायला काय ह्याच्या पूर्वी पण करत होता? प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये येण्यापूर्वी किती जण सर्व एकादशीचे पालन करत होते सांगा? बघा, फार कमी लोक आहेत. नाहीतर आषाढी आणि कार्तिकी 2च एकादशी आपल्याला माहित होत्या. तरी प्रभुपादांनी दिलेली निष्ठा आहेत शास्त्राबद्दल शोधून आपल्याला सांगितले. तर एकादशी व्रताचं पालन करणे म्हणजे एकादशी निष्ठा आहे. एकादशी व्रत हा भगवंतांना अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून भक्ती विनोद ठाकूर हे म्हणतात की माधव तिथी नाव दिलेला. काय नाव दिले? माधव तिथी भक्ती जननी यतने पालन कोरी कृष्ण वसती वसती बली परम आदरे बोरी. काय म्हणतात? माधव तिथी भक्ती जननी. भगवंतांची ही अतिशय प्रिय असणारी तिथी असण्या कारणाने ही भक्तीची जननी आहे. म्हणजे काय? भक्तीला जन्म देणारी आहे. भक्ती कुठं आहे सांगा? आपल्यामध्ये कुठं स्थित आहे? जागा कुठं आहे भक्तीची? हृदयामध्ये आहे ना. कुठल्या रूपामध्ये आहे? बीज रूपामध्ये आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्ती अनादी काळापासून आहे, परंतु बीज रूपामध्ये, त्याला अंकुरित झाली नाही, पालवी फुटलेली नाही. परंतु ज्या वेळेला आपण या तिथीचं पालन करतो त्यावेळेला काय होतं? ही जननी आहे ना, भक्ती जननी, ती अंकुरित करते फळांना.
भक्ती जननी. तर मग होतं काय, जतने पालन करी. आपण प्रयत्नपूर्वक या तिथीचं पालन केल्यामुळे काय होतं, एकादशी व्रताचं आपल्याला भक्ती मिळते किंवा भक्ती जी हृदयामध्ये आहे ती प्रफुल्लित व्हायला लागते, फुलायला लागते. म्हणून कृष्ण वसती वसती, कृष्ण या तिथीमध्ये वास करतात. काय अत्यंत मकुमूर्ती ते. म्हणून या दिवशी फक्त भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, केवळ श्रीकृष्णाचं स्मरण झालं पाहिजे. तर एकूण एकादशी किती आहेत आपल्याला अशा वर्षामध्ये, कसं पाहिलं तर 24 आहे. परंतु आता हा महिना चाललाय कोणता, पुरुषोत्तम मास असल्या कारणाने या महिन्यामध्ये पद्मिनी किंवा कमला एकादशी आणि आता येणारी परवा येणारी एकादशी कोणती आहे, परमा एकादशी आहे. तर हे 2 एकादशी आपल्याला 3 वर्षातूनच एकदा लाभतात. आणि म्हणून सर्व एकादशींचं पालन आपण काटेकोरपणे आणि निष्ठेने केलं पाहिजे. त्यावेळेला या तिथींचा आपल्याला लाभ होतो. तर ही एकादशीचं व्रत पालन करण्यासाठी अनेक संतांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये जे प्रखर संत म्हणून प्रसिद्ध झाले जगद्गुरु तुकाराम महाराज, ते फार सुंदररित्या सांगतात, ज्यासी ना आवडे एकादशी तो जित्तासी नरकवासी. ज्याला एकादशी व्रत आवडत नाही तो जिवंतपणेच कुठं आहे, नरकामध्येच राहत आहे. का, याचं उत्तर आपण पाहू पुढं. ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत. वा, नरकवासी तर सांगितलंय, पुढं अजून जाऊन कठोरपणे सांगतात की नरकाला पण भीती वाटते अशा व्यक्तीची. काय कारण असेल पाहूया. ज्यासी मान्य एकादशी तो जित्ताची मुक्तवासी. परंतु जो एकादशी व्रताचं पालन करतो तो या देहामध्ये असताना सुद्धा मुक्त अवस्थेमध्ये आहे. ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपासी. आणि जो कोणी ह्या एकादशी व्रताचं पालन करतो तो कुणाची प्राप्ती करतो, जाणे लागे विष्णुपासी, म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो. तुका म्हणे पुण्य राशी. सर्वात महत्वाचा शब्द खाली आलेला आहे, तोची करी एकादशी. एवढं सोपं नाही या व्रताचं पालन करणे. आज तुम्ही समाजामध्ये जाऊन विचारा, किती लोक एकादशीचे पालन करतात. एक वारकरी संप्रदाय सोडला तर मला वाटत नाही की बाकीचे ठिकाणी एकादशी व्रताचं पालन अशा प्रकारे होत आहे. तुका म्हणे पुण्य राशी एकादशी. काहीतरी पहिली सुकृती असल्याशिवाय एकादशी व्रत पालन करण्याची हृदयामध्ये इच्छा प्रकटच होत नाही, किंवा तो व्यक्ती एकादशी प्रती शरणागतच होत नाही. म्हणून एकादशी व्रताचं पालन आपण यत्नपूर्वक केलंच पाहिजे. का केलं पाहिजे असं तुकाराम महाराजांनी प्रश्न टाकलेले आहेत. जित्ताशी नरकवासी का म्हणले हो, कारण एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती अन्न खातो तो काय खातो, फक्त पापच खातो. तुम्ही म्हणाल हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती कोण आहे, या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आपलाच आहे, ते आपलंच पिल्लू आहे. तुम्ही म्हणाल विचित्र का दिसते. आपण जे काय पाप कर्म करतो त्यापासून त्याला बळ मिळतं, तो हा पाप पुरुष आहे. तर ज्या वेळेला एकादशी प्रकट झाली देवी मूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी, तिचं प्राकट्य पण फार सुंदर आहे. भगवंताने सुंदर लीला रचली होती. एका गुफेमध्ये त्या राक्षसाची लढत लढत युद्ध करत करत भगवंतांनी असं दाखवलं की ते कंटाळलेले आहेत, थकले आहेत, गुफेमध्ये जाऊन झोपतात. तिथं तो राक्षस येतो आणि भगवंतांना पाहून भगवंतांवर वार करणार. तोपर्यंत एक देवी भगवंतांच्या एकादश अंगातून प्रकट होते आणि तात्काळ त्या असुराचा वध करते. भगवंत अत्यंत प्रसन्न होतात, डोळे उघडून पाहतात, म्हणतात की ही देवी कोण आहे. मी म्हणताय मी तुमच्या एकादश अंगातून प्रकट झालेली आहे. भगवंत म्हणतात की तू या राक्षसाचा वध केला. म्हणून भगवंत अतिशय प्रसन्न झाले. का प्रसन्न झाले, कारण की ती एक परिपूर्ण सेविका होती. सेवक म्हणजे कोण, द बेस्ट सर्वंट कोण आहे या जगातला, ज्याला आज्ञा द्यायला लागत नाही. आज्ञा देण्यापूर्वीच त्याला समजतं की मालकाच्या मनामध्ये काय आहे, आणि तो लगेच, जसा एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि त्याच्या घरामध्ये कोण नको चाकर असते आणि तो येऊन बसल्याबरोबर त्याला थंड पाणी आणून दिलं
आणि त्याला तहान पण लागलेली आहे, म्हणजे मनातलं ओळखलं ते आणि लगेच त्याला ती इच्छा पूर्ण केली, तर तो बेस्ट सर्वंट आहे. तसंच भगवंतांची इच्छा होती की हा असुराचा वध व्हावा आणि एकादशी देवीने प्रकट होताच आपली सेवा पूर्ण केली त्याचा वध करून. भगवान प्रसन्न झाले, म्हणजे काय पाहिजे तुला, वर माग. तेव्हा एकादशी देवी काय सांगते की हा जो दिवस आहे माझा, मी जी प्रकट झालेला दिवस आहे, उत्पन्न एकादशी त्या दिवशी होते, तर त्या दिवशी कोणालाही जो कोणीही या माझ्या दिवशी व्रताचं पालन करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील. काय होतील? सगळी लोकांना आनंद झाला खरा तर. आणखी जसं ख्रिश्चन मिशनरीज मध्ये आहे, 6 दिवस पाप करायचं, 7व्या दिवशी चर्च मध्ये जाऊन आय एम सॉरी गॉड, आमचं मंडे टू सॅटर्डे चालू. तर त्यांना पण वाटलं चला पण एकादशी आली की देवावर एकादशी व्रताचं पालन करा, पाप धुवून टाका. कोणती एकादशी आली 15 दिवसात येते. परंतु एका व्यक्तीला काळजी लागली ना, कुणाला? याला हा म्हणला मी पण प्रकटच आहे, कारण प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत आहे असं मी सांगितलंय पहिलं पण आहे ना. जसं धर्मराज आहे, धर्म पण एक पुरुष आहे ना, धर्मराज, तसं पापराज आहे, पापी पुरुष पण आहे. तर हा दुःखी जरा म्हणला की भगवंता तुम्ही सर्वांना शरणागत देता, मी पण तुम्हाला शरणागत आहे. जर लोकांनी पापच केलं नाही तर माझं पोषणच होणार नाही, माझी वृद्धी होणार नाही, माझी शक्ती वाढणार नाही, मी क्षीण होईल, मला मृत्यू येईल. माझं रक्षण करा, कारण एकादशी व्रताचं पालन केली पाप नष्ट होणार आहे. म्हणले ठीक आहे, शरणागताची मी रक्षण करतो. नाही जे लोक तू त्या दिवशी काय कर, अन्नामध्ये वास कर, आणि जी लोक अन्न ग्रहण करतील त्यांना ते पाप लागेल सगळ्यांचं त्या दिवसाचं, आणि तुझं पोषण होईल. आणि म्हणून एकादशीला जे कोणी अन्न ग्रहण करतो त्याला सर्व लोकांचं राहिलेलं ते पापी पुरुष त्यामध्ये असल्या कारणानं पाप कर्म लागतं. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, काय सांगितलंय, तो विसरायचा नाही शब्द, काय तो जित्तासी नरकवासी, जिवंतपणे नरकामध्ये असल्याप्रमाणे आहे. म्हणून एकादशी निष्ठा ही आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. तर इथं गर्ग संहितामध्ये सांगितलेलं आहे की एकादशी व्रत म्हणजे नक्की कसं पालन करायचं आहे. रात्रो जागरणं कृत्वा एकादशी व्रत कन्नर न पश्यन्त यमरोत्रम युक्त पाप शतेरपी. तर काय सांगितलेलं, हे पाप पुरुषापासून आपण मुक्त होऊन जातो किंवा त्याच्याकडे जात पण नाही किंवा नरकाचं द्वार पाहत नाही. Even though contaminated with the hundreds of sins, a person who keeps a night-time vigil while following the vow of Ekadashi never sees angry Yamaraj. जो कुणी एकादशीच्या दिवशी जागरण करत ह्या व्रताचं पालन करतो त्याला क्रोधित असा झालेला यमराजाचा चेहरा पाहावा लागत नाही. म्हणजे काय हो, काय सांगितलं, एकादशी व्रत पालन कसं करायचे, याला काय म्हणतात मराठी भाषेत, जागर आहे ना. काय म्हणतात, काय म्हणतात, नाही त्याला हरी जागर म्हणतात. जागरण तर व्हॉट्सअप वर पण होतो आहे ना, युट्यूब वर इतर चॅनल मध्ये पण जागरण होतच की, तसलं जागरण नाही करायचं. हरी कीर्तन करत झालेलं जागर म्हणजे ते जागरण आहे. तर एकादशी व्रताचं पालन करणे म्हणजे काय आहे, हरी कथा हरी कीर्तन रात्रभर झालं पाहिजे पारणा होईपर्यंत, आणि मग पारणा करायचं आहे. ते खऱ्या अर्थानं एकादशी व्रताचं पालन आहे. म्हणून बघा आपले संत काय सांगून गेलेले, एकादशी एकादशी जया छंद अहिर्निशी व्रत करी जो नेमाने तेथे वैकुंठाचे पणे. म्हणजे अनेक संतांनी आपण केले त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, एकादशी व्रताचं केवळ पालन केल्यानं वैकुंठाची प्राप्ती होत आहे. म्हणून छंद असला पाहिजे, जया छंद अहिर्निशी नामस्मरण जागरण. कुणाला का काय सांगितलंय, नामस्मरण जागरण वाचे गाये नारायण तोची भक्ती सत्याच्या एका जनार्दने म्हणे वाचा. तर फक्त जागरण करायचं नाही तर हरी जागर करायचे, म्हणजे नामस्मरण झालं पाहिजे आणि वाचानं काय झालं पाहिजे, भगवंताचं नाम निरंतर गायलं पाहिजे. तो व्यक्ती खऱ्या अर्थानं एकादशी व्रताचं पालन करतो.
आणि अशा व्यक्तीला अनेक प्रकारचे, आता कर्मकांडी व्यक्तीला पण सांगितलेलं काय मिळतं, हे तर झालं भक्तियोगी, पण कर्मकांडी म्हणून मला काय मिळेल, तर काय सांगितलंय, अश्वमेध सहस्राने राजसूय शतानि च एकादश उपासस्य तलं नरषि षोडशम् एकादशीन्द्रिय पापम यकृत्र भवति प्रभो एकादशी उपासेन तस्तव्य विलय व्रजेत. Thousands of Ashwamedh yajnas and hundreds of Rajasuya yajnas are not even equal to the 16th part of the fasting on Ekadashi. हजारो अश्वमेध यज्ञ आणि राजसूय यज्ञ ही 16व्या भागाची पण बराबरी करू शकत नाहीत एक एकादशी व्रत केल्याचं. आता अश्वमेध यज्ञ करणे किंवा राजसूय यज्ञ करणे, राजसूय यज्ञ युधिष्ठिर महाराजांनी जेव्हा केला किंवा अश्वमेध यज्ञ प्रभू रामचंद्रांनी केला, किती धनसंपदा लागली होती माहिती आहे का? डोंगरचे डोंगर अर्जुनाला पाठवलं होतं राजसूय यज्ञाच्या वेळेला, सोनाचा डोंगर उचलून आणले होते त्याने. एवढा खर्च असतो त्याचा, आणि तेवढं एक वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष यज्ञ चालतात. तर असे हजारो अश्वमेध आणि राजसूय यज्ञाचा 16वा भाग पराभव करू शकत नाही एक एकादशी केली तर. किती एकादशी? फक्त एक एकादशी व्रत केली तर. All the sins done by all the 11 senses are destroyed by observing fast on Ekadashi with devotion. भक्तीने पूर्ण होऊन जो कोणी व्यक्ती हा एकादशीचं व्रताचं पालन करतो. आता एकादशीचं नाव काय आहे? एकादश म्हणजे एकादश इंद्रियांद्वारे भगवंताची सेवा करणे. किती इंद्रिय आहेत आपल्याला? किती इंद्रिय आहेत? 11 आहेत आहे ना, माहिती आहे ना? 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 1 मन. तर या सर्व इंद्रियांच्या द्वारे जे आपण पाप कर्म करतो ते केवळ फक्त एकादशी व्रताचं पालन केल्यामुळे नष्ट होऊन जातं. 10 वर्षांनी सहस्रानि तपस्यापि तो नरा तत्तुल्यं फलप्नोति त्वदशी कीर्तनम. A person who follows Ekadashi attains the results of performing austerities for the 10,000 years. तर असे शास्त्रामध्ये अनेक श्लोक आहेत जे एकादशी व्रताचं गुणगान करतात. हजारो वर्ष जी तपस्या करून पण फळ प्राप्त होत नाही ते केवळ एकादशी व्रताच्या फलांना प्राप्त होतं. आणि म्हणून धूर्त गतीनं भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी पहिला मार्ग आपल्याला काय सांगितलेला आहे? एकादशी. तर सोपा सांगितलेला आहे. एकनाथ महाराजांनी व्यवस्थित एकादशी कशा प्रकारे पालन करायचे, सोपा आहे. काय सांगितलं? एकादशी व्रताचा आरंभ कुठून आहे बघा. दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा करा समारंभू तेने तो स्वयंभू संतोष पावे. एकादशी व्रताची सुरुवात ही दशमी पासून होते. कधी? नाहीतर काय होतंय, उद्या एकादशी म्हणजे की रात्रीच्या 12 पर्यंत लोक खाणारी पाहिजे पर्यंत, दुसऱ्या दिवशी अजीर्ण झालं पाहिजे, खायची इच्छाच नाही राहिली पाहिजे, मग एकादशी झाली म्हणायचं. तर दशमीला फक्त एक टाइम खायची दुपारी. व्रत कसा चालू होतो? दशमीला एकदा खायचं. दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा करा समारंभ. तर दशमी पासूनच एकादशीला काय सांगितलेलं आहे? खरं तर तीर्थामध्ये पण वास सांगितलाय. म्हणून प्रत्येक एका वारकरी कुठून आली ही पद्धत? वारी करणारे प्रत्येक एकादशीला हे वारकरी भक्त जे आहे ते पंढरीला जातात. तर दिंडी घेऊन दशमीलाच निघतात. एकादशीला तिथं पोहोचतात, भगवंतांचं सुंदर दर्शन, पंढरीला जातात. चला पंढरीशी जाऊ, विठू रुक्मावर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान, आनंदे नाचू वाळवंटी संत महंता होतील भेटी, है ना. ते तीर्थाचे माहेर ते आनंदाचे भंडार. तर असं हे पंढरी आहे. आणि मग काय सांगितलं? एकादशी जागरण. आता किती वेळ आली हो? तिसरी वेळ. परत सांगितलं एकादशी जागरण, हरी पूजन, नाम कीर्तन. तर एकादशीला एकच काम सांगितले, काय? हरी कीर्तन करायचे. किती तास सांगितले? किती तास? तास सांगितले किती? 12 दूनी 24, कारण रात्री पण धरली ना, जागरण आहे म्हणजे. तर फक्त एकादशीला जागरण म्हणजे हरी पूजन नाम कीर्तन करायचे. मग द्वादशी शिरापती जान वैष्णव जन सेविती. आणि द्वादशीला मग प्रसाद ग्रहण करायचे. कसा ग्रहण करायचे?
पारणाच्या वेळेला आहे ना, कसा पण घेणार, द्वादशीला कसा ग्रहण करायचं, द्वादश टाइम पाहायचा आणि लगेच सुरुवात करायची, बरोबर नाही? मग काय द्वादशीला कसा प्रसाद ग्रहण करायचा, पहिलं वैष्णव जनांना बोलवायचे घरी, त्यांना पारण्यासाठी त्यांना अन्न देणे, पहिलं त्यांना प्रसाद घालून खाऊ घालणे, आणि वैष्णव जन संतुष्ट झाल्यानंतर आपण मग करायचं, उपवास सोडायचा आहे. हा तुम्ही मला पारणाची वेळ निघून जाईल, हा तोपर्यंत एक जगन्नाथांचं अन्न खाऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे वैष्णव जन सेवेची द्वादशीला वैष्णव जनांची सेवा करून मग आपण एक प्रसाद घ्यायचा. परत तुम्ही मला किती टाइम घ्यायचा, तर त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं एकादशी. आता म्हणून म्हणलं मी की वैकुंठाची प्राप्ती करून देणारं व्रत आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की असं नाही, त्या धामात जायचे म्हणजे एवढी तपस्या लागणारच आहे. ऐसे व्रत 3 दिन, किती दिवसाचा व्रत आहे हा? 3 दिन करी जो आदर एक परिपूर्ण. आता हे सन्मानपूर्वक करायचे बरं का, एकादशी प्रति आदर पाहिजे. उगाच कंटाळत एवढत झोपत रडत, आता कधी होणार पारणार, कधी उठणार, कधी भेटणार, जगतोय का मरतोय या भावनेत नाही करायचं. ऐसे व्रत 3 दिनी करी जो आदरे परिपूर्ण, एका जनाधनी बंधन तया नाही सर्वता. या जगातलं सर्व बंधनांना सोडून असा व्यक्ती वैकुंठ धामाची प्राप्ती करतो. तर ही आहे एकादशी निष्ठा. तर थोडक्यात 6 रूपाने पाहूया. आता पहिली निष्ठा, एकादशी व्रत कसा करायचं, तर सांगितलेले 100% एकादशी करायची. म्हणजे किती? 3 दिवस. जो व्यक्ती आता सांगितल्याप्रमाणे 3 दिवस हा उपवास करतो, दशमी पासून सुरुवात होणारा उपवास द्वादशी पर्यंत, या 3 दिवसामध्ये 2दा प्रसाद ग्रहण करतो, दशमीला एकदा आणि द्वादशीला एकदा, आणि मध्ये निर्जल उपवास. त्याला म्हणतात काय म्हणतात? 100% वाली एकादशी. म्हणजे 100% पास झाला, खात्रीशीर भगवधामाची प्राप्ती, म्हणजे पहिला नंबर येणार आला त्याला. ठीक आहे, पहिला नंबर वाले लोक. तर स्टँडर्ड काय आहे? एवढी एकादशी निर्जल पाहिजे. कशी पाहिजे? मरत नाही माणूस बरं का. नामदेव महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. नामदेव महाराजांची फार निष्ठा होती एकादशीवरती, आणि भगवान पांडुरंग म्हणाले की पाहू याची किती निष्ठा आहे. एक ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि म्हणले एकादशीला, हा भूक लागली आहे, मला काहीतरी दे, बऱ्याच दिवसापासून उपास आहे. नामदेवजी म्हणले आज एकादशी आहे आणि निर्जलच केलेली बरी आहे, म्हणजे निर्जल सोड, मला काहीतरी भाकरी खाऊ घाल. नामदेव म्हणाले एकादशी तुम्ही भाकरी मागता, कसं शक्य आहे? म्हणजे अरे मी मरणार, मी बरेच दिवस काय खाल्लं नाही, तुझ्या दारात आलोय. मी ऐकलंय की नामदेवच्या दारामध्ये कोणीही निराश होऊन जात नाही, ब्रह्महत्याचं पाप लागेल तुला. नामदेवजी काय म्हणाले? मला लागू द्या पाप, पण निर्जल एकादशीच्या दिवशी, म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही निर्जल उपास करत जर गेला तर ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं आहे? एकादशीचा मृत्यू सर्वोत्तम आहे. तर भगवंतांना पण नंतर हसू आवरलं नाही, भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. तर अशा प्रकारे एकादशीची निष्ठा असणं आवश्यक आहे. प्रत्येक एकादशी कशी केली पाहिजे? निर्जल. नसल होत तर मग शास्त्रामध्ये 70-80% वाली पण लोक आहेत. 100% नसेल तर 70-80 मध्ये काय करायचे? सजल, म्हणजे पाणी पिऊन करू शकता. पाणी पिऊन पण नाही जमलं तर मग दूध पिऊन करू शकता. दूध पिऊन पण नाही जमलं तर मग सफल. सफल म्हणजे फळ खाऊन. आणि त्यानंतर काय येतं? आता लिस्टच काढा तुम्ही, पण इथं फुल स्टॉप आहे. इथं ऍक्च्युली फुल स्टॉप आहे, 4 फुल स्टॉप दिले त्यासाठी. का? दॅट्स ऑल. एकादशीला मीठ नमक चालत नाही. तुम्ही म्हणा मोठा प्रसंग आहे, आमच्या इथं मंदिरमध्ये पण खिचडी बनते. ते आपलं संतुष्ट करा, तुम्हाला यावं तुम्ही इथं भक्तीमध्ये म्हणून पर्यायी व्यवस्था आहे. परंतु खरे जर चांगली प्रकारे एकादशी करायची आहे, नमक कशासाठी वापरतो आपण सांगा? चवीसाठी, म्हणजे इंद्रिय तृप्ती ना, आहे ना. तर इथं आपल्याला
आपल्या त्या शारीरिक स्तरापासून आध्यात्मिक स्तरावर राहायचे, म्हणून आपल्याला त्या दिवशी हे करायचं नाही, म्हणून सजल किंवा सफल पर्यंत एकादशी मान्य आहे. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, एकादशीच्या दिवशी उपवास करायचे. म्हणजे काय, भगवंताच्या जवळ राहून नाम संकीर्तन, कीर्तन आणि कथा करायची आहे. श्री प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात, नो इटिंग, नो स्लीपिंग, ओनली चांटिंग करायचे एकादशीला. फक्त या 3 गोष्टी. खायचं नाही, झोपायचं नाही. बरेच लोक काय म्हणतात, उपवास आहे म्हणले की झोपून दिवस घालवतात. दिवस ढकलायचा. काय करायचे, ढकलायचा. तर ढकलायचा नाही, आपल्याला आदरपूर्वक पालन करायचे. कारण की माधव तिथी आहे. तर अशा प्रकारे एकादशीला सांगितले. तर यामध्ये ती संपूर्ण एकादशी ही पूर्ण एकादशीच्या प्रवचनाची दिलेली आहे, त्यामध्ये आहे याची माहिती. विधा एकादशी असते, पूर्व आणि परा एकादशी किंवा 30 वर्ष एकादशी असते, त्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो. तर म्हणून अशा प्रकारे आपण एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे. आपले संत तुकाराम महाराज पण आपल्याला सांगून गेले, एक आज्ञा देऊन गेलेत. काय, ज्या वेळेला शिवाजी महाराज भेटायला आले, कुणाला, तुकाराम महाराजांना, नजरांना पहिल्यांदा पाठवला. तुकाराम महाराजांनी तेव्हा अस्वीकार केला, म्हणजे नको आहे आम्हाला. मग काय म्हणले, स्वतः महाराज पुढे आले, म्हणजे हे तुमच्यासाठी आहेत महाराज, याचा स्वीकार करा. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक स्पष्ट सांगितलं, काय, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित ते धन मज मृत्तिके समान, कंठी विरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. तर तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या, हेच मला पाहिजे, बाकी काय नको. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एवढा सुंदर उपदेश शिवाजी महाराजांना दिलेला आहे. आणि मग शिवाजी महाराजांना आपलं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित केलेलं आहे. तर अशा प्रकारे जो व्यक्ती एकादशी व्रताचं पालन करतो, त्याच्या जीवनामध्ये ही निष्ठा असली पाहिजे. तर पहिलं तत्व आपण पाहिलं काय, एकादशी निष्ठा. तर ही व्रताचं पालन किती जण करणार आहे तिथून पुढे, किती, कोणच करणार नाही. बघा मी काय सांगितले, 35% पण पास आहे आपल्याकडे. 100% काय अपेक्षा करू नका. खिचडी राहून पण करा बरं का. इथं मंदिरमध्ये जे मिळेल तुम्हाला ते सगळं दाबून खा, खाऊन खाऊन टिंब टिंब, परंतु एकादशी करा. तर 35% जरी गेले तरी भगवंत फार कृपाळू आहेत. भगवंत काय पाहतात, भगवंत प्रयत्नच पाहतात, तुमचे भाव पाहतात. त्यामुळे 100% करण्याचा प्रयत्न करायचा. 35% जरी केलं तरी कृपा ही मिळणार. परंतु चुकून अन्न खाल्लं तर मग त्या काळ्या माणसापासून वाचवणार नाही कोण, पापी पुरुषापासून. दाखवलं ना तुम्हाला, तो मानगुटीवरचं भूत आहे, ते सोडणार नाही. तर अशा प्रकारे जीवनामधली पहिली निष्ठा कोणती, फारच कमी आवाज आहे, एकादशी. तो बिंबलं पाहिजे मनावरती. जीवनातली पहिली निष्ठा कोणती, एकादशी. आता दुसरा मार्ग आहे जो आपल्याला भगवंताकडे तीव्र धूर्त गतीने घेऊन जातो, तो कोणता आहे, ते आहे तुलसी निष्ठा. तर एकादशीच्या नंतर जो दुसरा मार्ग आहे, भगवंताने अत्यंत कृपा करून आपल्याला तुलसी महाराणी आपल्याला दिलेला आहे, ज्याला म्हणतो आपण तुलसी निष्ठा. परंतु तुलसी निष्ठा म्हणजे काय नक्की, बघा भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं काय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचति तदहम भक्त्या उपरहाता अश्नामी प्रयतात्मना. एखादा व्यक्ती म्हणला की आम्हाला भक्ती करण्याचं आमच्यामध्ये सामर्थ्य नाही, मोठे मोठे यज्ञ करू शकत नाही, हे करू शकत नाही, दान धर्म करू शकत नाही. भगवंत मागतात काय हो आपल्याला, काय मागितलंय, 4 गोष्टी, पत्रम पुष्पम फलम तोयम. एखादं पान, एक फूल, पुष्पाने नाही म्हणले, पुष्पम म्हणले. बंधू एक, किती फूल मागितले, एक. फलम एकच, द्राक्ष छोटं आणून दिलं तर चालेल. आणि तोयम, तोयम म्हणजे काय, पाणी.
आता महत्वपूर्ण गोष्ट काय आहे, इथं जे पत्र म्हणले ना ते कुठल्या पण झाडाचं पान नाही सांगितले ना, ते तुलसी पत्र आहे. कोणतं पत्र? तुलसी पत्र. तर भगवंतांना तुलसी महाराणी जी आहे, तुलसी देवी आहे, अत्यंत प्रिय आहे. म्हणून पहा, आपण पाहतो की भगवंतांनी जी सुंदर गोवर्धन लीला केली, सर्वांना कथा माहित आहे की कशा प्रकारे इंद्रवृष्ट झाला आणि त्यानं वर्षा सुरुवात केली. भगवंतांनी आपल्या नखावर गोवर्धन धारण केला आणि मग जे इंद्रांना भोग लागायचे ते भगवंत म्हणजे या गिरिराजांना लावा. आणि गिरिराजांसाठी अनेक प्रकारचे भोग आले. भेरीच्या भेरी डाळी होत्या, कढी वगैरे इत्यादी अनेक प्रकारचे भोग आले. आणि भगवंत त्या गिरिराज म्हणजे कोण आहे? साक्षात भगवंत आहे. भगवंत तिथं प्रकट झाले होते, सर्व ब्रजवासी पाहत होते. आणि जेव्हा ते सर्व प्रसाद संपायचा, भगवंत काय म्हणायचे? काय म्हणायचे? अनियो गिव्ह मी मोर. आमचे गुरु महाराज म्हणतात इंग्लिशला. काय म्हणायचे? अनियो. पुन्हा मग शेजारच्या गावामधून पण आणलं. भगवंतांनी ढेकर दिलाच नाही. काय म्हणले? काय म्हणले? भगवंताचे शब्द आहेत. ऍक्च्युअली भगवद्गीता भागवत मधले जे शब्द आहे ना, जेव्हा आपण उच्चारतो ना तर भगवंताचा सहवास प्राप्त होतो. म्हणून बोलायला शिकलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे, मुक्त कंठानं बोलला पाहिजे. काय म्हणायचे भगवान? अनियोर म्हणत राहिले. सगळं संपलं. आजूबाजूच्या गावामधलं राशन पाणी संपून गेलं तरी भगवान संतुष्ट झाले नव्हते. मग म्हणजे कसं संतुष्ट होणार? तेव्हा गोपालाने सांगितलं की काय करा, आता त्यांच्या हातावरती एक तुलसी पत्र ठेवा. आणि जसं तुलसी पत्र भगवंताने स्वीकार केलं, भगवंताने ढेकर दिला, संतुष्ट झाले. तर भगवान तुलसीद्वारे अत्यंत प्रसन्न होतात. म्हणून जीवनामध्ये आपली दुसरी निष्ठा असली पाहिजे. कोणती? तुलसी निष्ठा. चैतन्य महाप्रभूंना जेव्हा विचारलं की भक्तीमध्ये आम्हाला प्रगती करण्याचा अगदी सोपा मार्ग सांगा, तेव्हा मध्य लीलामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुलसी परिक्रमा कर तुलसी सेवाना, निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. म्हणा सर्वांनी, तुलसी परिक्रमा कर तुलसी सेवाना. बोला, तुलसी परिक्रमा कर तुलसी सेवाना, निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. तुलसी परिक्रमा कर तुलसी सेवाना, तुलसी परिक्रमा कर तुलसी सेवाना, निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. सोपा मार्ग सांगितला भगवंतांनी भक्तीमध्ये अत्यंत द्रुत गतीने प्रगती करण्यासाठी. काय? तुलसी महाराणीची परिक्रमा करा नित्य आणि तुलसी महाराणीची सेवा करा. त्याबरोबर काय? निरंतर कृष्ण नाम करीह कीर्तन. म्हणून पहा, म्हणून मी मागे पण सांगत होतो मला, ह्या आंदोलनामध्ये कृष्ण भावनाभावी जो हा संघ आहे, इस्कॉन आहे, जी प्रभुपादांनी स्थापन केलं, त्यामध्ये आपल्याला रेडीमेड सगळं दिलं. बाहेर जाऊन ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही, दुसरा संप्रदाय पाहण्याची गरज नाही. इथं आल्यानंतर तुम्हाला शास्त्रांचा सारच मिळणार. तुलसी पूजन मंगल आरतीमध्ये प्रभुपादांना आवर्जून ठेवले. हे ठेवले का नाही? रोज इथं होतं का नाही? किती भक्त येतात मंगल आरतीला किंवा करतात घरी? नसेल तर या, इथं कमीत कमी संडेला या, रविवारच्या दिवशी तुम्हाला सर्व मॉर्निंग प्रोग्राम पाहायला मिळेल आपला. कशा प्रकारे गुरुवंदना होत आहे, भगवंतांचा उठवलं जातं, नंतर तुलसी पूजन आहे, नरसिंह आरती आहे. या पद्धतीने हा मॉर्निंग प्रोग्राम आहे तो केला पाहिजे. त्यामध्ये तुलसी पूजन आहे, परिक्रमा आहे, सर्व काही घडत आहे. आणि घरामध्ये पण प्रत्येकाच्या तुलसी देवी असलीच पाहिजे. किती जणांच्या अंगणामध्ये तुलसी देवी नाही? बघा, म्हणून उलटा प्रश्न विचारला. म्हटलं बघूया आता किती जण आहेत. आहे का सगळ्यांच्या घरामध्ये? फक्त जलदान करता का पूजन पण करता? पूजन परिक्रमा करता का? केली पाहिजे. तर यांना आपल्याला काय मिळते? भक्ती पुष्ट होते. तर ज्या वेळेला रासलीला चाललेली होती आणि भगवंतानी
गोपींच्या बरोबर पाहिलं की प्रत्येक गोपींच्या बरोबर भगवंत होते. भगवंतांनी एवढा स्वतःचा विस्तार केला की प्रत्येक गोपीला असं वाटत की कृष्ण माझ्या बरोबर आहेत. आणि हे पाहिल्यामुळं प्रत्येक गोपीलाच्या मनामध्ये असा भाव आला की कृष्ण माझ्या बरोबरच आहे. काय भाव आला? कृष्ण माझ्यावर नृत्य करतात. म्हणजे काय? म्हणजे पलीकडे अलीकडे इकडे कुणाकडे नाही, माझ्याकडेच आहेत. आणि भगवंतांना हा जो अभिमान आहे तो अजिबात आवडत नाही. भगवंतांनी लगेच राधा राणीला घेऊन रासमंडलचा त्याग केला. आणि मग या सर्व गोपी भगवंतांना शोधू लागल्या, सर्वांना विचारत होत्या. त्या वेळेला ते वृंदावन तिथं वनामध्ये फिरत असताना त्यांना जे दिसले ते तुलसी महाराज दिसले. आणि मग तिथं ते येऊन पाहतात. हा फार महत्वाचा श्लोक आहे. काय म्हणतात? कश्चित तुलसी कल्याणी गोविंद चरणा प्रिये. तर त्यांनी फार सुंदर शब्द वापरला स्तुती करताना. गोपी म्हणतात की हे गोविंद चरणांची प्रिय असणारी तुलसी महाराणी, तुम्ही आमच्या प्रिय गोविंदाला पाहिले ना. एक वेळ लक्ष्मी देवी सुद्धा भगवंतांना सोडून निघून जाते, जेव्हा भृगुमुनी त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारता प्रहार करतात. लक्ष्मी देवींनी नारायणाचा त्याग केला का? ज्या ज्या वेळेला त्यांचे भक्त त्यांना बोलवतात त्या त्या वेळेला लक्ष्मी देवी तात्काळ जाऊन येते आपल्या भक्तांना कृपा देण्यासाठी. परंतु तुलसी देवी अशी देवी आहे जी कधीच भगवंतांच्या चरणांची सेवा सोडत नाही. जिनं आजपर्यंत भगवंतांच्या चरणांची सेवा कधी सोडली नाही, त्यागली नाही. म्हणून तुलसी अत्यंत प्रिय आहे. लक्ष्मी देवापेक्षाही अत्यंत प्रिय कोण आहे? तर तुलसी महाराणी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही तुलसी देवी काय आहे? एक मातेप्रमाणे आहे. म्हणून पहा, ज्या वेळेला आपल्या संस्थेमध्ये दीक्षा होते, गुरु आपल्याला स्वीकारतात, त्यावेळेला गुरु काय करतात? आपल्याला सजवतात तुलसीद्वारे, है ना. आपल्या भक्तिमय जीवनामध्ये आपण तुलसीद्वारे सजलेलं आहे. आपल्या डोक्यावर तिलक आहे तो काय आहे? हे तुलसी पत्र आहे का नाही? हे चरण कमल त्याच्यावर होतं. गळ्यामध्ये काय आहे? तुलसी माळ आहे ना. हातामध्ये जप माळ देतात ती कुठली असते? अंगावरती 12 ठिकाणी आपण तिलक लावतो, त्यामध्ये तुलसी पत्र काढतो. तर अशा प्रकारे भगवान तुलसीद्वारे, गुरु महाराज आपल्याला तुलसीद्वारे सजवतात. म्हणून तुलसी देवीला एक मातेप्रमाणे म्हणलेलं आहे. जसं आई वडील आहेत, बाळ जन्माला आलेलं आहे छोटं, वडील आपल्या बाळाला घेऊन खेळत असतात, बाबा माझा. आणि खेळता खेळता बाळानं कधी मध्ये शूशी केली की वडील काय होतात? आधी काय करतात? असं जातात असे आणि स्वच्छ करून. मग ती माता घेते, सर्व त्याला बाहेर काढून त्याचे घाण स्वच्छ करून त्याला आंघोळ घालते, स्वच्छ त्याला पावडर वगैरे लावते, नवीन कपडे घालते, काजळाचा टिळा लावते, व्यवस्थित त्याला सजवते. मग परत वडील येतात, अरे माझा लाला. तोपर्यंत लाला म्हणतच नसतात, असा उचलून दिलेला असतात. तर तुलसी देवी अशी आहे. आपण एवढे षडरूपाने त्रासलेलो आहोत, एवढे पाप कृत्य झालेले आहेत, एवढे भयंकर रीते आपले कर्म आहेत. तर या सर्वांना तुलसी महाराणी आपल्याला शुद्ध करते. हळूहळू आपल्या सर्व जे क्लेश आहेत, षडरूप आहेत, त्यांना बाजूला करून आपल्याला सुंदररित्या सजवते. आणि भगवंताला म्हणते की हा तुमचाच आहे. कोणाचा आहे? तुमचाच आहे. वगत आपला स्वीकार करतो. म्हणून गळ्यामध्ये तुळशी माळ असलीच पाहिजे. आता स्कंद पुराण मध्ये काय सांगितले पहा. आता आपण पुराणामधलं पाहूया 2 उदाहरण. यत्कंठे तुलसी नास्ति तेन रामूढ मानसा सुनोविष्टा सम च अन्न जल च मदिरा समा. आता जी वाचणार आहे ती मी नाही म्हणलेलं, कोणी म्हणलेलं आहे? स्कंद पुराणामध्ये. काय म्हणले बघा, आता ध्यानपूर्वक वाचा. जो व्यक्ति अपने गले में तुलसी की माला नहीं धारण करता है, वह व्यक्ति यदि जल को छूता है तो वह जल मदिरा के समान हो जाता है. मदिरा सांगायची गरज आहे काय? नाही ना, मदिराच म्हणू ना. और यदि अन्न को छूता है
तो वह श्वान विष्टा के समान हो जाता है. श्वान सांगायची गरज आहे, माहित आहे ना? श्वान म्हणजे माहित आहे ना? पुढचा शब्द पण माहित आहे, ठीक आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही. इसलिए हर मानव को गले में तुलसी की माला पहनना अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ही तुळशी माळ प्रत्येकाच्याच गळ्यामध्ये असली पाहिजे. म्हणून तर काय म्हणले तुकाराम महाराज, तुळशीला काय म्हणले, व्रत केरा एकादशी कंठी मिरवा तुळशी. मिरवा दाखवा आनंदाने, आभूषण आहे. तर जो व्यक्ती ही माळा धारण करत नाही तो काय करतोय, मदिरा, पाणी पिताना मदिरा पितोय, अन्न खाताना श्वान विष्टा खातोय, असं आहे. आता म्हणून प्रत्येकानं तुळशी माळा धारण केली पाहिजे, हे मान्य आहे, है ना? परंतु एक फॅशन आहे आता, मग बोलतो. मला एक सांगा, तुळशीचं एक पत्र आणि तुळशीचं एक रोपट, दोन्हीमध्ये काय अंतर आहे? तुळशी पत्र आणि तुळशीचं काय अंतर आहे? तुळशीच्या पत्राला तुम्ही असंच टिपून देणार, तुळशी महाराजांना प्रणाम करणार, असं आहे का? दोन्ही सारखंच आहे ना. एक ग्लास मधलं पाणी आहे आणि त्यामधलं एक चमचाभर पाणी आहे, काय फरक आहे? दोन्ही एकसारखं आहे. तुळशीचा एक मणी गळ्यामध्ये घातलेला आणि तुळशीच्या 10 राऊंड घातलेला, काय फरक आहे? काय आहे का फरक? एकच. मग एक राऊंड घातला की चहा पितो, 2 घातला की लसूण कांदा खात नाही, 3 घातला की मांसाहार पण करत नाही, असं आहे का? तरी चुकीची धारणा आहे. तुम्हाला जर हा लाभ पाहिजे ना तर तुळशी महाराणी प्रति अपराध झालाच नाही पाहिजे. कंठी गळ्यामध्ये आली ना, ह्याच्या खाली कोणताही भगवंतांना न आवडणारा पदार्थ नाही गेला पाहिजे. भगवंतांना ना चहा आवडत, ना कॉफी आवडत, ना लसूण आवडत, ना कांदा आवडत, बाकीचे तर जाऊ दे विषय थोडा, है ना? म्हणजे आपल्याला सगळं स्वस्त पाहिजे, स्वस्त. यमदूत आपल्या जवळ भटकत नाहीत म्हणून आपल्या कंठीमा असली पाहिजे. ऐकले कुठं ते पुराणामध्ये, म्हणून घालायचे, है ना? तसं नाही पाहिजे. काहीतरी तपस्या पाहिजे ना, काहीतरी पाहिजे, डेडिकेशन, समर्पण. पुढे काय सांगितलेलं आहे पद्मपुराणामध्ये, काय सांगते बघा, किती फायदा आहे या तुळशी माळाचा. स्नान काले तु तस्यांगे दृश्यते तुलसी शुभा, सर्व तीर्थेषु स्नानात भवती तेन संशया. पुरुषोत्तम मासमध्ये तीर्थामध्ये स्नान करण्याचा लाभ सांगितलेला आहे, बरोबर आहे, आणि भक्त जातात. परंतु ज्याच्या गळ्यामध्ये कंठी तुळशी आहे त्याला अंगावरून असं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगाला स्पर्श झाला की त्यानं अनेक सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं फळ त्याला मिळतं. अजून काय मिळतं? केवळ स्पर्श झाला तरी, म्हणजे रोज नित्य तो अनेक तीर्थामध्ये स्नान करतो, असा लाभ आहे. म्हणून आपण तुळशी महाराणी जी आहे किंवा तुळशी देवी आहे तिला कॅज्युअली, लाईटली, हलक्यामध्ये नाही घेतलं पाहिजे. वृंदा देवी आहे, साक्षात भगवंतांची प्रियतमा आहे आणि तिला आपण गळ्यामध्ये धारण करून अभद्र खात असो आणि अनेक प्रकारचे वेगळे आचरण करत असो तर ते तुळशी देवी प्रति अपराध घडतो. म्हणून आपण या बाबतीत सावध असलं पाहिजे. आणि हा आहे भागवतम मधला श्लोक. हा श्लोक पाहिल्यानंतरच हे जे उभे आहेत ना, कोण आहे तिथं आपल्या इथं उभे? हे भगवंत नाव घ्यायला पण किती आळस ना. आता असा उद्गार झाला पाहिजे, कोण सुंदर भगवान की. तर हे जे प्रकट झाले ते या श्लोकामुळे झालेत. श्रीमद अद्वैत आचार्य यांनी श्रीमद भागवतामध्ये हा श्लोक जेव्हा वाचला तेव्हा त्यांना आशा जागृत झाली की या घोर कलियुगामध्ये भगवान प्रकट होतील. आणि मग त्यांनी केलं, तुलसी तल मात्रेन जलेस्य चुलकेन वा विक्रयती स्व आत्माना भक्तोभ्यो भक्तवस्तला. की जो व्यक्ती तुलसी दल म्हणजे तुलसीचं एक पत्र आणि गंगाजल द्वारे भगवान शालिग्रामाचा किंवा भगवंतांचा अभिषेक करतो, त्यांची सेवा करतो, भगवान त्याच्यावर एवढे प्रसन्न होतात, एवढे प्रसन्न होतात, एवढे प्रसन्न होतात, विक्रियती स्व आत्मना, भगवान त्याला विकले जातात. काय होतात? विकले जातात. साधारण गोष्ट नाही. म्हणजे भगवान
तुम्ही जसं म्हणाल तसे करायला तयार होतात. काही अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून भगवान त्यांना सगळं काय द्यायला तयार होतात, भक्ती देत नाही. तुम्ही म्हणला ना की मला हे पाहिजे, ऐश्वर्य, ब्रह्मांड घे रे अख्खं, तुझ्या नावावर करून देतो. सगळं घे, भक्ती पाहिजे. विचार करायला लागेल. भक्ती जर कोणी देत असेल तर ती फक्त गुरु माऊली देते. वैष्णवांच्या संघामध्ये गुरु महाराजांच्या शिवाय आपल्या जीवनामध्ये भक्तीचा उदयच होत नाही. म्हणून गुरु प्रती आपलं समर्पण अत्यावश्यक आहे. म्हणून विक्रयती स्व आत्माना, भगवत विकले जातात. पहा, गोस्वामी तुलसीदासची काय सुंदररित्या सांगत आहेत. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाही निरंतर गावे, जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावे, नारद से शुक व्यास रटे पविहारे तहु पुनि पार न पावे, ताही अहिर की छोरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे. काय समजलं? किती सुंदर सांगितले. तर तुलसीदासजी म्हणतात, शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाही निरंतर गावे. शेष यानी शेष नाम, महेश यानी शिवजी, दिनेश यानी सूर्यदेव, सुरेश यानी इंद्रदेव. यह सब देवतागण जिसकी पूजा करते हैं, जिसको अनादि यानी जिसका उद्गम ना अंत पाता है, जिसके खंड नहीं किए जा सकते हैं, जिसमें छेद ना किया जा सकता हो, वेदना संभव नहीं है, ऐसा वेद बताते हैं. नारद शुक व्यास जैसे ऋषि मुनि इनके बारे में जानने का प्रयत्न करते हैं पर हार जाते हैं. ऐसे श्री कृष्ण को अहिरों की लड़कियां म्हणजे गोपीजन थोड़ा थोड़ा माखन दिखाकर नाचने में मजबूर कर देती है. गोपी फक्त माखन देतात अशा महान अनंत कोटी ब्रह्मांड ऐकायला, आणि भगवंतांना म्हणतात नाच. पाचही माखन पाहिजे तर नाचावं लागलं. भगवंत ठुमके देत देत नाचतात. का? विक्रेती स्व आत्माना, भक्तोभ्यो भक्त बसतात. भगवंत प्रेमाद्वारे बांधले जातात, प्रेमाद्वारे जिंकले जातात. म्हणून भक्ती योग अत्यंत महत्वपूर्ण आहे. अशा प्रकारे ज्याच्या जीवनामध्ये ही तुलसी निष्ठा आहे तो भगवंताची प्राप्ती करतो. तर तुलसी निष्ठा म्हणजे काय? जशी नवविधा भक्ती आहे. काय नवविधा भक्ती म्हणजे? श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य रे. बोल श्रीताय गो सुंदर भगवान की. तर ही जी नवविधा भक्ती आहे, श्रवण भक्ती पासून सुरुवात होणार, तशी तुलसी महाराणीची पण नवविधा भक्ती आहे. कोणती भक्ती आहे? तुलसी देवीची. कशी करायची आहे? तुलसी महाराणा पाहिलं की आपलं पहिली भक्ती झाली. फक्त तिचं दर्शन घेणे. काय करणं? दर्शन घेणे. नित्य दर्शन घ्यायचं तुलसी देवीचे. मेडिटेशन, तुलसी देवीचं ध्यान करणं. टचिंग, तिला स्पर्श करणे, चरण स्पर्श करणे. ग्लोरीफाईंग, त्याचं गुणगान गाणे. ऑफरिंग ऑबिसेन्स, तिला नमस्कार करणे. प्रेइंग, तिला प्रार्थना करणे. प्लांटिंग, तुलसी महाराणीचं रोपण करणे. सर्विंग, तिची सेवा करणे आणि तिचं पूजन करणे, आरती वगैरे. सेवेमध्ये काय सर्वात जास्त आवडतं माहितीये का तुलसी देवीला? तुलसी महाराणी असेल तुमच्या घरामध्ये, फार सुंदर सेवा सांगतो, अत्यंत प्रसन्न होते तुलसी. तर तुलसी महाराणीला शॉवर फार आवडतो. शॉवर, एक शॉवरचं फुली घ्यायची आणि तिचे छोटी छोटी पानं असतात का नाही, त्याला असे शॉवरिंग करायचं. स्प्रे मारतो का नाही आपण असं. तर त्याच्यामुळे अत्यंत आनंदी होते ते. आपले जननिवास प्रभू करायचे सेवा. तर अशा प्रकारे तुलसी महाराणीची आपण नवविधा भक्ती करतो. किती? नवविधा. तर याला काय म्हणलेलं आहे? तुलसी निष्ठा. किती निष्ठा पाहिजे आपण दूतगतीला? पहिली कोणती? एकादशी व्रताचं पालन, आणि दुसरी तुलसी. आणि तुकाराम महाराजांनी पण हे दोन गोष्टी सांगितल्या का नाही? काय सांगितलं? व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी. आता तिसरी निष्ठा जी जीवनामध्ये असेल तर आपण भगवत प्राप्ती सहज करू शकतो. ती आहे नामनिष्ठा, हरिनामनिष्ठा. ऍक्च्युली कलियुगामध्ये आहे ना, भगवत नामच सर्वस्व आहे. कलियुग केवळ नाम आधार. आता एक प्रश्न आहे,
चुकून भगवंत मी आले आले भगवंत आले तुमच्याकडे, प्रश्न आहे हा. आणि भगवंत म्हणाले बोल तुला काय पाहिजे, मी का माझं नाव? काय प्रश्न आहे? भगवंत तुमच्या समोर आले, म्हणाले की तुला कोण पाहिजे, मी का माझं नाव? काय मागा? विचारपूर्वक सांगायचं, गडबड करू नका. भले वेळ घ्या. आता म्हणा नाम निष्ठा वाचते म्हणून तुम्ही नाम म्हणत असाल, तर सांगा भगवंत मिळाले, नामाद्वारे तर भगवंत प्राप्त होता, मग नाम का म्हणताय तुम्ही? आहे का नाही? म्हणजे दोन्ही पण समान आहेत ना, वेगळे आहेत. मग काय मागितलं पाहिजे? मग भगवंत मिळाले की नाम जप केल्यानंतर, मग नाम का पाहिजे? तर शास्त्र काय सांगतं? नाम नामी अभिन्नत्वम. भगवंत आणि भगवंताच्या नावामध्ये कोणताच भेद नाही, शास्त्र सांगतं. आणखीन काय शास्त्र सांगतं? शास्त्र सांगतं नाम नाम काळी बहुधा निज सर्व शक्ती सत्रार्पिता नियमित स्मरणेन काल एतादर्शी तव कृपा भगवान ममापि दुर्दैव ईदृशी हा जनी नानुराग. नाम नाम काली बहुधा काय सांगितलेलं आहे? निज सर्व शक्ती. निज म्हणजे काय? निजात काय? निज म्हणजे काय सांगा? नाही, निज म्हणजे काय? अजून जरा स्वयं आहे, अजून जरा थोडस पर्सनल. निज म्हणजे काय? व्यक्तिगत म्हणतो ना आपण. म्हणजे भगवंतांची संपूर्ण शक्ती आहे. निज माझे सर्व जेवढे शक्ती आहेत पर्सनल. म्हणजे काही आपण राखीव असतो ना, हे थोडं या लोकांसाठी यासाठी आणि माझ्यासाठी आहे. काही गोष्टी आपण पर्सनल असतात, पण भगवंतांनी पर्सनल पण काही ठेवलं नाही. नावामध्ये भगवंतांनी स्वतःलाच देऊन टाकलेलं आहे सगळं. काय आहे? सर्वस्व दिलेलं आहे, म्हणजे सर्व शक्ती दिलेली आहे. हा, आता पुढचा प्रश्न आहे, आणखीन एक प्रश्न विचारू. आता मला सांगा, भगवान बडे की भगवान का नाम बडा? हुशार आहे सगळे. का भगवत बडे का भगवान का नाम बडा? चला सांगतो, गोष्ट सांगतोय, गोष्ट छोटीशी, कंटाळा असेल जरा ऐकला. एकदा काशी नरेश होते, सुकांत नावाचे राजा होते. आणि सुमेरू पर्वतावर एक सुंदर हरिकथा चालली होती. राजा अगदी हरिभक्ती पारायण, जिथं सत्संग असेल तिथं जाऊन बसायचे. जिथं कुठं सत्संग तिथं जाऊन सत्संग मध्ये बसायचे, बाहेर नाही. कथा श्रवण करत बसायचे. आणि मग असेच चालले होते तर नारदजी आले. नारद म्हणजे प्रणाम केला नारदजींना. म्हणजे कुठं चाललाय? म्हणजे नारदजी सुमेरू पर्वतावर सत्संग चाललेला आहे, तिथंच निघालेला आहे. वा वा, हा तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला प्रणाम करायचा. तुम्ही सांगितले की आपण भेटत असतो नेहमी, निश्चितपणे. तर वैष्णवाचा प्रथम गुण काय आहे हो? वैष्णव दुसऱ्या वैष्णवाला पाहिला की पहिल्यांदा काय करतो? प्रणाम करतो. जर प्रणाम होत नसेल ना तर आपण वैष्णव कॅटेगरी मधून पहिला बाहेर जातो. त्यामुळे इथं बघा आल्यानंतर आपले भक्त प्रत्येक जण इथं आले की प्रणाम करतो, तिथं प्रणाम करतो, दिसतं तिथे प्रणाम करतो. कारण की शिवाजी महाराज तुकाराम महाराज भेटले तेव्हा प्रणाम केला का नाही एकमेकांना? त्या काळामध्ये पण दाखवलेले. तर प्रणाम करणे ही पहिली शिष्टाचार आहे. तर प्रणाम कर म्हणजे ठीक आहे. परत पुढे निघाले की नारदजी म्हणाले थांब थांब थांब. म्हणजे काय? म्हणजे त्या सभेमध्ये आहे ना विश्वामित्र आहेत, सगळ्यांना प्रणाम कर, त्यांना प्रणाम करू नको. नारदजी काय धर्म संकटात टाकता तुम्ही? प्रणाम तर सगळ्यांना केला पाहिजे. म्हणजे नाही रे, हा विश्वामित्र म्हणजे एक क्षत्रिय राजा होता, आता तो झालेला आहे गुरुच्या पदावर आले. म्हणजे पण बिन काय नाही, मी सांगतोय ना, सगळ्यांना प्रणाम करायचा, विश्वामित्रांना प्रणाम करायचा नाही. ठीक आहे. हा गेला, तिथं सगळा कथा चाललेली होती, तिथं सर्व मंचावर बसलेले होते, सगळ्यांना प्रणाम केला, विश्वामित्रांना प्रणाम केला नाही. आले विश्वामित्र क्षत्रिय स्वभाव पाहिला, रुष्ट झाले, धावत धावत अयोध्येला. प्रभू दुपारची वेळ ते प्रभू थोडे विश्राम करत होते. रामचंद्र लक्ष्मणजी बाहेर पाहेरा देत होते आणि ते म्हणले मला आत्ताच भेटायचे. आणि नाही पण भैया थोडा विश्राम करत आहेत. तोपर्यंत त्यांचा म्हणजे राजा ज्या देशाचा झोपलेला असतो ना त्या राज्यामध्ये असंच घडतं.
काय घडतं? आणि असंच घडतं. काय घडलं? मग रामजी ऐकतात, आतून बाहेर येतात धावत, म्हणजे गुरुदेव आलेले आहेत, प्रणाम करतात. मग काय झालं? खूप तुम्ही विचलित दिसताय. म्हणजे बघ, माझा आज अपमान झालेला आहे. खरं तर मला काही वाटत नाही, परंतु जर शिष्टाचार असे मोडायला लागले तर निश्चितपणे अनिष्ट होणार आहे. झालं काय? म्हणजे तो काशी नरेश सुकांत राजा तो आला, सगळ्यांना प्रणाम केला, मला प्रणाम केला नाही. आज मला केला नाही, उद्या दुसऱ्याला करणार नाही, परत तिसऱ्याला प्रणाम करायची प्रथा मोडून जाईल. राजा येतो, राजाने प्रणाम नाही केला की प्रजा करणार नाही. अशा प्रमाणे काय होईल? मिथ्याचार वाढत, अनिष्ट वाढत सर्वत्र. रामराज्य आहे तुमचं, पहा काय करायचे. म्हणजे कोण आहे तो? मग त्यांनी ते सांगितलं काशी नरेश वगैरे. प्रभू रामचंद्र एवढे दृष्ट झाले, म्हणजे माझ्या गुरुपती यांना अपराध केलेला आहे. उद्या सकाळी मी त्याला मृत्यूदंड देणार, सूर्य उगवायच्या पूर्वी 3 बाण काढून ठेवतो. आता ही वार्ता काशी नरेशकडे गेली. तो लागला रडायला. आता काय करणार? नारद मुनीला शोधतोय. असे तर नारद मुनी असेच भेटायचे ना, आता भेटणार झाले. कुठं शोधू? नारद नारद करत फिरतोय बिचारा. तेवढ्यात नारदजी आले. काय झालं? काय रडतोय? मग तू महाराज मैं मर जाऊंगा. तो मरना तो सबको है, लेकिन कल सुबह ही मरने वाला हूं मैं, और भगवान मुझे मारने वाले हैं. प्रभू रामचंद्र मारणार आहे. म्हणजे बहुत अच्छी बात आहे, खूप चांगलं आहे. प्रभूंच्या हस्ते मरणार आहे तो. म्हणजे अरे ऐकून काय, मला मरायचं नाही. मरायचं तर सगळ्यालाच नसतं, पण मरावं लागतं. मरायचं कुणाला असतं का? नसतं, पण मरावं लागतंच. मग असे त्यांची थोडी चर्चा झाल्यानंतर म्हणले ठीक आहे, माझं काम काय? उपाय सांगले. तो उपाय तू कर. कोण मारणार आहे? तर प्रभू रामचंद्र. वाचू कोण शकतं? तर आता एक काम करायचं, तिथं समोर पर्वत आहे ना, तिथं अंजना माता आहेत. अंजना माताकडे जायचं आणि तिथं फक्त त्राही माम पाही माम त्राही माम, माझं रक्षण करा माते, असं जोर जोरात रडायचं बाहेर. माता तपस्या करता येईल तिथं. मग नारद मुनीच्या प्लॅनुसार ते गेले आणि जोर जोरात रडायला लागले. त्राही माम माता त्राही माम रक्ष माम रक्ष माम. अंजना माता म्हणजे काय झालं? काय झालं? म्हणजे मला मारणार झाला नाही, मी विश्वामित्रांमुळे माझा मृत्यू होणार आहे. मला वचन द्या की माझं तुम्हाला शरणागत आहे, माझं रक्षण करा. ते म्हणजे मी तुझं रक्षण ठीक आहे सांगेन, मी करेन, तू शांत हो, मला वचन देते तुला आपण. म्हणजे काय झालं? मग त्याने सगळा प्रसंग सांगितला. आणि मग अंजना माता पण माताजी पण टेन्शन मध्ये आले. रामचंद्र मारणार म्हणजे पोट वाचवला. म्हणजे ठीक आहे. ज्ञानी नाम मात्र गण्यम. कोण आहेत? हनुमानजी आहेत. त्यांना म्हणलं ज्ञानी नाम मध्ये अग्रगण्य आहेत. आणि हनुमानजी एवढे मोठे मात्र भक्त आहेत ना, की रोज संध्याकाळी माताची सेवा करण्यासाठी तो रोज संध्याकाळी याची अंजना बरोबर तिथे येणार, आईचं विचारपूस करणार, तिची चरण सेवा करणार, आणि आई बरोबर काही बसून राम कथा करायची आणि मग जायची. आज पण आली संध्याकाळी. माता तू चिंतित दिसते. म्हणजे हो, मी एका आश्रय घेतला एका व्यक्तीला, त्याला मी वचन दिले की त्याचं रक्षण करेन. चिंता कशी कोणत्या गोष्टीची आहे? म्हणजे असं आहे की त्याचा मृत्यू पासून त्याचा, म्हणजे मी आहे ना, वचन दे तुम्हाला त्याचं रक्षण करेन. आई तुझं वचन मी कधी तोडू शकतो का? तुझ्यासाठी कोणतीही आज्ञाचं उल्लंघन मी करणार नाही. मी वचन देतो मी त्याचं रक्षण करेन. मारणार कोण आहे? ते बाहेर ये. जसा तो बाहेर आला, हा जो सांगू लागला, हनुमानजी पण टेन्शन मध्ये. पहिलं सांगायचं नाही तुम्ही मला विश्वामित्र, विश्वामित्राच्या माध्यमातून झाले. आता हनुमानजी म्हणजे काय करायचं? मग हनुमानजी चिंतन करू लागले, काय केलं पाहिजे, कसं हे मी करू. माझे स्वामी एक निष्ठ, मी त्यांचा भक्त आहे आणि मोठं धर्म संकट आलेलं आहे. आणि मग विचार करत असताना त्यांना असं जाणवलं, हृदयामध्ये प्रेरणा मिळाली की राम से बडा राम का नाम. आणि मग म्हणले आता काय काळजी करू नका, तू उद्या सकाळी सरयू नदीच्या काठी ये. म्हणले माझ्याबरोबर राहा, मी जे सांगतोय तसंच करायचं. आणि मग सकाळ उठली तर अयोध्यामध्ये सेना तयार झालेली आहे. प्रभू रामचंद्र रथावर आरूढ झाले, आपलं धनुष्य घेतलेलं आहे, ते 3 वाण घेतलेले आहेत आणि निघाले काशीकडे. कुठं आहे ते म्हणले, तो तर गेला. कुणावर गेला? एक वानर आलं होतं. त्यांना समजलं कोण आले होते. मग लक्ष्मणला म्हणजे शोधून काढा कुठं आहे ते.
लक्ष्मण म्हणाले मी कसं शोधू? तुम्ही स्वतःच म्हणता काय साधो हृदयमय्य तुमचे भक्त तुमच्या हृदयामध्ये वास करतात बघा तुम्ही. मग त्यांना समजलं की तिथं जाऊन सरयू नदी काठी आहेत. आणि मग प्रभू रामचंद्र तिथं आले आणि हनुमानजी यांना सांगितलं होतं की तुझं रक्षण नाम करणार आहे. तर आता प्रभू रामचंद्र आले म्हणजे हनुमानजींनी घातली मांडली बसले पद्मासन मध्ये चालू केलं जप करायला. जसा जप करायला चालू केला याला पण सांगितलं म्हणजे तू काय पण कर आज याला मी मारणारच आहे. पहिला बाण काढला हनुमानजीने इशारा केला चलो म्हणा राम 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 बोला राम 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 पहिला बाण आला आणि तो राम नावाच्या द्वारे एक असं प्रोटेक्शन त्या मिळालं त्यांना की मग जो अभेद बाण होता प्रभू रामचंद्राचा आजपर्यंत कधी न झालेलं तो बाण तिथं जातो भेदन करू शकत नाही पुन्हा तर्कस मध्ये जाऊन मागायला पडतो. प्रभू रामचंद्र बघत राहता म्हणजे काय म्हणले ठीक आहे ह्या दुसऱ्या बाणापासून कोणी वाचू शकत नाही. आणि आता दुसरा बाण घेतला चालवला हनुमानजीचा प्लॅन बी म्हणजे स्टार्ट सीताराम 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 त्या दुसऱ्या बाणामध्ये अधिक शक्ती होती म्हणून आता युगल नाव घेतलंय त्यांनी. जानकी देवीला पण त्या नावामध्ये जोडलेला आहे आणि त्यामुळे दुसरा बाण सुद्धा भेदन करू शकत नाही तर्कस मध्ये मागायला. आता शेवटचा बाण आहे आणि आता सुकांत थरथर कापत होता म्हणजे आता राम सीताराम झाले आता पुढं काय होणार आहे माझं. पण हनुमानचा पूर्ण विश्वास आहे नामावरती आणि आता हा तिसरा बाण घेतला मारणार होते तोपर्यंत त्यांनी पाहिलं की लक्ष्मणनी की हनुमानची काहीतरी चाल चालत आहेत. ते अत्यंत क्रोधित झाले आणि लक्ष्मणनी एक बाण मारला आणि तो बाण जाऊन हनुमानजीच्या छातीवर भेदन केलं आणि जसं हनुमानच्या छातीवरती लागला तसे प्रभू रामचंद्र मूर्छित पडले. लक्ष्मणला समजलं म्हणजे काय झालंय भैया भैया करत धावत धावत आले बघितलं भगवंत बेशुद्ध पडलेले आहेत म्हणजे जागे काय झालेलं आहे आणि तिकडे हनुमानजी पाहतात हनुमानच्या छातीतून रक्ताची धार लागलेली आहे. त्यांना काय समजणं झाले. थोड्या वेळानंतर श्री रामजी शुद्धीवरती आले म्हणजे तुम्ही कसं म्हणजे त्यांनी काही मंत्रबिंत काय म्हणले काय कसं झालं असं. मग काय म्हणाले हनुमान चीर के छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान मेरे मन में बसे है राम मेरे तन में बसे है. प्रभू रामचंद्रांचं सदैव वास्तव्य त्या हृदयामध्ये आहे. त्या हृदयाला जेव्हा बाण लागतो त्यावेळेला प्रभू रामचंद्र तिथून मूर्छेतून खाली पडत आहे आणि भगवंतांनी जसे नेत्र उघडले शुद्धीवर आले त्यांनी पाहिले की माझ्या प्रिय भक्ताला बाण लागलेला आहे आणि त्याच्या छातीतून रक्ताची धार लागलेली. भगवंत धावत गेले हनुमानजीकडे आणि त्याच्या डोक्यावरती आपला हात ठेवलेला आहे डोळे बंद करत आहेत आणि रडत आहेत की कसं त्याला वेदना भगवंतांना आपल्या भक्तांच्या वेदना सहन होत नाहीत. डोळे बंद करून हात फिरवत आहेत तोपर्यंत हनुमानजीने प्लॅन 3 केला. म्हणले की आता प्रभू रामचंद्र बिझी आहेत यामध्ये आता भगवंताला तिसरा बाण काढणार होते नाही आता भगवंताने तिसरा बाण काढला. बघा हनुमानजी तिथे बसलेले आहेत आणि तिसरा बाण काढल्यानंतर आता हनुमानजीने प्लॅन सी म्हणजे आता कुठला मंत्र म्हणजे म्हणा जय सीताराम जय जय हनुमान 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 जय जय सीताराम जय जय हनुमान जय सीताराम जय जय हनुमान. आता तर भगवंतांचे प्रिय भक्तांचं पण नाव त्या नावामध्ये जोडलं गेलं म्हणजे अद्भुत शक्ती प्राप्त झाली. आता भगवान तिसरा बाण सोडणार तोपर्यंत धरतीमध्ये
कंपनी येऊ लागले, उल्कापात होऊ लागला, समुद्र असं उघडायला लागले, कारण मोठं अनिष्ट करणार आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची मर्यादा भंग झाली असती तर तिसरा बाण फेल गेला असता. ब्रह्मदेव प्रकट झाले, शिवजी प्रकट झाले, देवी देवता सर्व प्रकट झाले, म्हणजे थांबा आता एक कुठं तरी. आणि सर्व जणांनी तिथं विनंती करू लागले. आणि म्हणजे मी काय करणार? मग तिथं विश्वामित्र पण होते. आणि मग हनुमानजीने इशारा केला. काय केला? की जा, तिथं विश्वामित्र आहेत, त्यांच्या चरणावर लोकांगण. ते धावत आला आणि म्हणले प्रणाम, माफ करा, मला माफ करा. विश्वामित्राने त्याला लगेच माफ केलं. म्हणून म्हणजे आता तिसरा बाण सोडायची गरज नाही, गुरुजी परवानगी मिळालेली आहे. म्हणजे पण तू हे केलं का? कुठला कुसंग करून आला? सुगंध म्हणला मी कुसंग नाही केला, सत्संग केला. कुठला सत्संग केला? हे नारद मुनीचा सत्संग करून आलो. म्हणून नारद विचारले, बाबा नारदजी ही कसली लीला तुमची, का केलं? काय करायचं? जिथं जाय तिथं लोक म्हणायचे राम बडे या राम का नाम बडा, राम बडे या राम का नाम बडा. म्हणून ही लीला करून दाखवायला लागलं की राम से बडा राम का नाम. म्हणून पहा, भगवंतांनी कलियुगामध्ये अत्यंत कृपा करूनच त्यांचं नाव दिले आपल्याला. म्हणून ते नाव आपण कसं घेतलं पाहिजे? आता नामाची महिमा जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत आपण ती अत्यंत गंभीरतेने घेणार. भगवंतापेक्षा जर भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती असेल तर आपण अहर्निश दिवस रात्र एक चित्तानं, एक मनानं, एक ध्यानानं, अत्यंत प्रेमानं हरिनाम घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर राम से बड़ा राम का नाम है. थोडा वेळ राहिला, एक दोन कथा सांगतो, थांबूया आपण. श्रीपाद सनातन गोस्वामी हे सनातन गोस्वामी वृंदावनचे षट गोस्वामी पैकी एक आहे. मदन मोहनजी त्यांच्याकडे आले. ही कथा मोठी आता सांगत नाही, थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. आणि मदन मोहनजी आल्यानंतर सनातन गोस्वामी आधी ते टीलावरती राहायचे. वृंदावनमध्ये तुम्ही गेलाय मदन मोहन मंदिर पाहिले का? हा, तर तिथं ते मधुकरी महिन्यातून एकदा करायची. त्यावेळेला वृंदावन हे जंगल होतं, चिंत्र प्राणी राहत होते तिथं, कोणी ब्राह्मण कोणी नव्हतं. आणि अशा काळामध्ये मथुरेला जाऊन मधुकरी आणायला, ते काही मधुकरी मागून काही त्यांना रोटी मिळायची ते आणायचे आणि त्याला वाळवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी महिनाभर पाण्यात भिजत घालायचे. त्या कडक भेटलं ना रोटी आणि पाण्यात भिजून मग ते खायचे, भूक लागली. अशी त्यांची तपस्या. मथुरामध्ये फिरत असताना एका अग्रवालच्या घरी त्याने म्हातारी एक होती वृद्ध स्त्री, तिच्या घरी त्यांनी पाहिलं मदन मोहनजी स्वतः विग्रह होते. अत्यंत त्यांना गोड वाटले. त्यांच्या दर्शनाला जायचे. नंतर म्हणजे माई मला देता काय? ती पण वृद्ध झाली. ते म्हणजे ठीक आहे घेऊन जा. घेऊन आले, ठेवलं आणि देऊ लागले त्यांना. काय? भिजलेली रोटी पाण्यामध्ये. मदन मोहनजीने थोडे दिवस खाली म्हणजे, गोस्वामीजी याच्याबरोबर तुम्ही काही साग उत्तर देत नाही, भाजी देत नाही, कमीत कमी मीठ तर द्या. अशी कोरडी कोरडी बरं वाटत नाही. ठीक आहे मीठ पाठवतो. गेले. मग दुसऱ्या वेळेला फेऱ्यामध्ये रोटी बरोबर म्हणजे थोडस नमक पण द्या मला. मग नमक घेऊन आले. मग ती रोटी भिजवायची पाण्यामध्ये, थोडं मीठ टाकायचं आणि मदन मोहनला भरवायची. बघा बघून काय खातात, प्रेमच ग्राह्य, भाव ग्राह्य जनार्दन. थोड्या दिवसानंतर मदन मोहनजी म्हणायला लागले, गोस्वामीजी ती कोरडी रोटी आहे ना कशामध्ये अडकती, जरा त्याला थोडस तूप लावलं असतं ना घी तर बरं झालं असतं. गोस्वामी अलर्ट झाले. बघा आता काय म्हणतात, फार महत्वाचा शब्द आहे. गोस्वामी म्हणतात, देखो मदन मोहन जी आप हमें प्रिय हैं. काय म्हणजे, हे मदन मोहन तुम्ही मला प्रिय आहात, परंतु तुमचं नाव मला परम प्रिय आहे. आणि तुमच्यासाठी मी या बरोबर मीठ मागितलं, मग तूप मागितलं, मग साग मागाल, मग पंचपक्वान मागाल, मग कचोरी समोसे गुलाबजामुन सगळंच मागाल. मी सगळं गोळा करत बसलो तर मी नाम कधी घेणार? तुमचं नाव मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून मी तुमची सुविधा, म्हणजे माझी सुविधा मी करू का? करा. आणि मग भगवंतांनी अशी लीला रचली. लाहोरवरनं तो व्यापारी येतो, त्याचं मिठाचं झाड अडकतं, ते मिठाचं झाड भगवंत काढून देतात त्याला, त्या मिठाचा कापूर तयार होतो. जेवढी लक्ष्मी त्याला मिळते त्याला देतो आणि सुंदर असं वृंदामध्ये मदन मोहन मंदिर तयार झालेलं आहे.
आणि गोस्वामी तसेच राहिले, आपली भक्ती करीत अहिर्निश. म्हणून या लीलेतनं काय शिकतो आपण? आपण सर्व काय करायचं? आपल्या सर्व सेवा पण करायची आहेत. पण या सेवा करत असताना, सर्व होत असताना जर नाम सुटत असेल तर मग उपयोग नाही. मला एक आठवते, एक भक्त होते, आत्ताची गोष्ट सांगतोय, 5-6 वर्षापूर्वीची. जन्माष्टमीचा दिवस होता आणि त्यांनी ठरवलं की एक ठराविक सेवा करायची. वरिष्ठ भक्त होते आणि ते सेवा करण्यासाठी त्यांनी सर्वांशी झुंज दिली. रात्री मला वाटते 5-6 वाजता त्यांची ती सेवा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी मग आम्ही भेटलो, ते म्हणले काल फार लोकांनी त्रास दिला, मी म्हणत होतो असं करायचं पण करूनच दिलं नाही. म्हणजे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि काय झालं माहितीये का, माझ्या 16 माळा झाल्या नाहीत. काय मिळवलं म्हणजे जन्माष्टमीची तिथी आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी ती सेवा त्यांनी पूर्ण करून घेतली, पण त्या दिवशी एक नाम घेतला नाही, एक माळ जप नाही घातला. तरी सर्व जी करायचे म्हणून सांगितलं 99% हरिनाम आहे, 1% मध्ये इतर सेवा आहेत. म्हणून आपल्या सेवा करत असताना आपला नाम असलं पाहिजे आणि ही नामच आपल्याला सेवा चांगली करण्याची शक्ती प्रदान करतं. ज्याची नामावर निष्ठा आहे, हरिनाम चांगलं घेतलं ना, त्याची सेवा सुद्धा निस्वार्थपणे आणि परिपूर्ण होणार. नाहीतर सेवामध्ये पण दोष राहणार, परिपूर्ण होणार नाही. म्हणून हरिनाम आपलं पूर्ण साधना करून कृपा म्हणायचे, सकाळी तुमचा मॉर्निंग प्रोग्राम पक्का करा. सकाळचं जर तुमचा चांगला झाला ना, सर्व मंगल आरती झाली, हरिनाम झालं, म्हणून संपूर्ण दिवस तुम्ही मोकळे आहात, सर्व काही सेवा करू शकता, सगळं काय करू शकता. तर अशा प्रकारे हे सुंदर असं यांचं कथा आहे. संत नामदेवांचं पण, संत नामदेव म्हणजे कोण आहेत नाही, त्यांच्या नावामध्येच आहे, हे नाम अवतार आहेत. कोण आहेत? हरिनाम प्रभू म्हणतो का नाही आपण, तर नामदेवजी म्हणजे कोण आहेत? नाम अवतार आहेत. त्यांची पण अहिर्निश भक्ती होती. ती कथा मी परत कधीतरी सांगेन तुम्हाला नामदेवांच्या बद्दल. तर अशी ही नाम महिमा आहे. म्हणून जी मीराबाई आहे त्यांनी फार सुंदर सांगितलं की जे धन आहे ते आपण जतन केलं पाहिजे. काय म्हणतात ते? पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिका दी मेरे सतगुरु, कृपा करी अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी गवायो, पायो जी मैंने क्या पायो? राम रतन धन पायो. जग में सभी गवायो, सर्व काय हरून बसली, परंतु तिला काय मिळालं? राम रतन धन पायो. खर्चे न कूटे बाको चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने